मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपली पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे की राज्याच्या महसुलामध्ये घट झालेली आहे. राज्यात वस्तू आणि सेवा करातून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये जवळजवळ 3,500 कोटीपेक्षा जास्त घट नोंदवण्यात आली. दुसरीकडे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 5 महिन्यात दस्त नोंदणीत घट झाल्याने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला उद्दिष्टाच्या तब्बल 3,634.37 कोटीच्या तुटीचा सामना करावा लागतोय आणि राज्याचा महसूल आटल्याने निर्बंध शिथिल होऊन देखील अर्थचक्र अद्याप रुळावर आले नसल्याचं तर स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा कर मध्ये जरी देशाचा जो आहे की वस्तू सेवा कर जरी वाढला असेल तरी महाराष्ट्राचं बघायला गेलं तर जवळजवळ 3,500 कोटीपेक्षा जास्त महसूल आटला आहे. देशात सर्वाधिक जास्त जीएसटी जी सर्वाधिक वसुली जी महाराष्ट्रात होते त्याच्या तुलनेमध्ये ऑगस्टमध्ये ही जवळजवळ 3,500 कोटीपेक्षा जास्त रुपयांनी घटलाय. महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये वस्तू सेवा करापोटी 15,000 पेक्षा जास्त कोटी रुपये संकलित झाले होते आणि ऑगस्ट 2020 मध्ये ते 31% अधिक होते. परंतु गेल्या वर्षी काळात कोरोनाचे निर्बंध जे कठोर केले त्याच्यामुळे जुलै महिन्यात 18,000 कोटीचीच वसुली झाली आणि जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 37,24 कोटींनी ते घटलेलं आपल्याला दिसत आहे. आणि मुद्रांक शुल्क मध्ये आता कोरोनाच्या स्थितीमुळे प्रतिकूल परिस्थिती पाहता चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 5 महिन्यात प्राप्त महसूल खूप कमी आहे असं म्हणता येणार नाही. पण सध्या संगणकीय प्रणालीचं अद्ययावतीकरण सुरू असल्याने दस्त नोंदणीमधील अडथळे जे आहेत ते हळूहळू दूर होतील असं देखील सांगितलेलं आपल्याला दिसतंय. तर याच्यामध्ये चालू आर्थिक वर्षातील 5 महिन्यामध्ये दस्त नोंदणीत घट नोंदवण्यात देखील आलेली आहे आणि याच्यामध्ये मुद्रांक शुल्क मध्ये देखील जवळजवळ 3,500 पेक्षा जास्त कोटीची तूट देखील जाणवते आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे औरंगाबाद मधील शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी. सर्वाणुमुखी रोग प्रतिकारक तांबडी भेंडी. चवदार भेंडीच्या भाजीचे हिरव्या रंगातील विविध प्रकार बाजारात पाहायला मिळत असले तरी औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक तांबडी भेंडी लागवडीचा प्रयोग जो आहे तो यशस्वी केलाय. ही तांबडी भेंडी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्याचा दावा विक्रेत्याकडून केला जात असून त्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये पाचोड परिसरात केली जात आहे. पाचोड येथील शेतकरी यांनी परिसरातील काही शेतकऱ्यांना तांबड्या भेंडीची लागवड केली. 1 एकर मध्ये त्यांनी 4 बाय 2 फूट अशा अंतरावर भेंडीची लागवड केली. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी आहे असं सांगण्यात येत आहे. हे नवं काय, या भेंडीमध्ये अ, ब, क जीवनसत्व साधारणपणे 30% प्रमाणात अधिक असल्याचं समजतंय. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचा दावा केला जातोय. तांबड्या भेंडीला गोव्यातून अधिक मागणी असल्याचं देखील कृषी बाजार समितीच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. अच्छा, ह्याचे फायदे जर बघितलं तर गर्भवतींना भेंडीची भाजी अतिशय जास्त उपयुक्त आहे. तसेच कर्करोगास नियंत्रण ठेवणारे घटक या भेंडीमध्ये आहेत आणि पचण्यास हलकी असून रक्तदाब देखील ही नियंत्रित ठेवू शकते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे तिकीट यंत्र खरेदी जे व्यवहार प्रकरण आहे त्याच्यामध्ये शासनासाठी स्पष्टीकरण देण्याच्या लोकायुक्तच्या सूचना आहेत. आता राज्य परिवहन मंडळाच्या जे इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदीच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याने राज्य शासनाने लोकयुक्तापुढे झालेल्या सुनावणीत सांगितले. या प्रकरणी लोकयुक्ताने परिवहन मंत्री अनिल परब यांना उत्तर सादर करण्यास सांगितलं आहे. तसेच परिवहन मंडळाच्या संचालक मंडळाने निर्णय डावलण्याचे अधिकार परिवहन मंत्र्यांना आहेत का असा याबाबत देखील राज्य शासनाने स्पष्टीकरण करावे असं देखील लोकायुक्तने म्हटलेलं आपल्याला दिसतंय. आता याच्यामध्ये जे पण लोकायुक्तचं काम काय की एक प्रकारे इन्क्वायरी करणं, इन्व्हेस्टिगेशन करणं, ज्या पण करप्शन रिलेटेडच्या केसेस आल्यात पब्लिक सर्वंटचं ह्याच्यातून काय होतंय की जे पण माल ऍडमिनिस्ट्रेशन आहे, करप्शन आहे किंवा नॉन ट्रान्सपरन्सी आहे, मिसकंडक्ट आहे किंवा अब्युज ऑफ पॉवर एक प्रकारे केला जातो त्याच्यासाठी लोकायुक्ताची नेमणूक केलेली आहे. एक प्रकारे पार्लिमेंटरी ओबड्समन म्हणून देखील लोकायुक्ताला संबोधलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला माहित आहे की करप्शन फ्री अण्णा हजारेच्या मुवमेंट नंतरच लोकपाल ह्याची नेमणूक झाली आणि लोकायुक्ताचं कामच हे आहे की जिथेही करप्शन होत आहे किंवा जिथे पॉवरचा अब्यूज होतो त्याच्या एक प्रकारे सूचना सरकारला करणं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भूदरगड मध्ये तलाव फुटला. भूदरगड मधील जे कोल्हापूर भागात येतं भूदरगड तालुक्यातील मेघुली लघु पाटबंधारे तलाव 10:30 वाजता फुटला. या दुर्घटनेमध्ये परिसरातील 4 गावातील शेकडो हेक्टरी पिके, जनावरे वाहून गेली. तसेच या घटनेत वाहून गेलेली एक महिला देखील मृतावस्थेत सापडलेली आहे. 2.5 तासात तलावातील पाणी वाहून जाऊन त्याला रिकाम झाला. आज नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे.
दुरुस्तीच्या कामात लोक व्यग्र होते. दरम्यान तलावाला गळती असल्याने अनेकदा सांगितले जात असताना देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. पाणी वाढल्यामुळे ग्रामस्थांना तलाव फुटला अशी शंका आहे. ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती देत 5 गावांना सतर्क केलं. मात्र प्राण्याचा प्रचंड प्रवाह, अंधारात नुकसानीची कल्पना आली असं सांगितलं गेलंय. म्हणजे प्रशासन कशा पद्धतीने इथे काम करत नाही हे आपल्याला दिसतंय, की म्हणजे एवढी दुरुस्ती करायला पाहिजे होती अशी अनेकदा सांगून देखील या तलावाची दुरुस्ती न केल्यामुळे एक प्रकारे कितीतरी पिकांचं नुकसान आणि जीवितहानी झालेली आपल्याला इथे दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मेधा कुलकर्णी यांची पंतप्रधानांशी चर्चा. भाजपच्या माजी आमदार आणि भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेघा कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विशेषतः पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती दिली. कोरोनाच्या काळात विधवा झालेल्या महिलांना मदत करण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी विनंती देखील त्यांनी मोदीकडे केली. या विधवांना एक रकमी 5 लाख रुपये, दरमहा 5,000 रुपयाची पेन्शन दिली जाऊ शकते असा मुद्दा त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेला आपल्याला दिसतोय. अफगाणिस्तानातील घडामोडीचा राजकीय लाभासाठी वापर करू नये असे आव्हान फ्रेंड्स ऑफ अफगाणिस्तान यांनी दिलेले आहे. अफगाणिस्तानातील जी घडामोड चालू आहे, जी इन्स्टॅबिलिटी चालू आहे पॉलिटिकल तेथे, त्यामध्ये देशातील कोणत्याही राजकीय पक्षाने मतदाराचं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा वापर करू नये, केल्यास सरकारने कारवाई करावी असे आवाहन फ्रेंड्स ऑफ अफगाणिस्तान फोरमने तेथील केलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे लवासासाठी कायदे दुरुस्ती केली नव्हती, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा. याच्यामध्ये पर्यटन हा उद्योगाचाच भाग असल्याने धोरण लवासा निमित्ताने तयार करण्यात आलेले नाहीये वा कोणासाठी त्या दृष्टिकोनातून कायद्याने दुरुस्ती करण्यात आलेली नाहीये. तर याबाबतचं धोरण 90च्या दशकापासूनच अस्तित्वात आहे. फक्त हे धोरण शासन निर्णयाच्या पातळीवर आहे. त्या अनुषंगाने काही प्रकल्पाला परवानगी देण्यात आली होती. याच कारणास्तव 2005 मध्ये वटहुकूमद्वारे संबंधित कायद्यात दुरुस्ती करून ते पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली असा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकटवर्तीय मानले जाणारे उद्योगपती अजित गुलाबचंद यांची लवासा कंपनी आणि प्रकल्प वाचवण्यासाठी विरोधकाचा विरोध डावलून 2005 ची कायदा दुरुस्ती करण्यात आली. तसेच ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली असा आरोप नाशिक स्थित वकील नानासाहेब जाधव, म्हणजे लवासाची जी भूमी आहे त्याच्यावर अनेक डिबेट्स चालू आहेत, अनेक केसेस तिथे पेंडिंग आहेत की त्यांनी कुणाचा फेवर घेण्यासाठी ते तयार केलेलं आहे का, त्याच्यावर एक प्रकारे चर्चा होत आहे. याच्यामध्ये पर्यटन हा उद्योगाचा भाग असल्याने धोरण केंद्र सरकारने केले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील धोरण आणले. त्याबाबत काही प्रकल्पांना परवानगी देण्यात आली होती. त्यातील एका प्रकल्पाला उच्च न्यायालयात आव्हानही दिले आहे. धोरण आणि शासन निर्णयाच्या आधारे 2000 साली काही प्रकल्पांना परवानगी दिली. त्यामुळे 2005 मध्ये दुरुस्तीद्वारे धोरणाला कायद्यात रूपांतरित केल्या गेल्यानंतर सरकारने ही दुरुस्ती पूर्वलक्षी आहे प्रभावाने लागू केली. त्यामुळे कोणत्या तरी दुरुस्तीचा घाट घातल्याचा आरोप निरर्थक आहे असं देखील म्हटलं जात आहे. ज्याच्यावर डिबेट चालू आहे की खरंच यांनी कोणाला फेवर देण्यासाठी केली का कसं. ओके, आता ह्याचा निर्णय अजून कोर्टात होणं बाकी आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे राज्य नाट्यक स्पर्धेला संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं नाव काळाच्या पुढे गेलेल्या मराठी रंगभूमीला ऊर्जित अवस्थेत प्राप्त करून संगीत सूर्य केशवराव भोसले नावाने राज्य नाट्य स्पर्धा ओळखली जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात घोषणा केली. केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त देशमुख यांनी अध्यक्षाखाली मंत्रालयात बैठक आयोजित केली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री उपस्थित होते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन. दूरध्वनीवर दीर्घकाळ चाललेला बालिका बधू या यशस्वी मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता यांचं हृदयविकाराने तीव्र झटक्याने निधन झालंय. परंतु अजून एक्झॅक्टली समजलं नाहीये की हे हृदयविकारानेच मृत्यू झालेला आहे का, याच्याबाबत इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचं निधन झालं आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभेचे माजी खासदार चंदन मित्रा यांचं दीर्घ आजाराने निधन झाले. दिल्लीतील त्याच्या निवासस्थानी त्यांचं निधन झाले. मित्रा यांनी पत्रकार म्हणून त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदुस्तान टाइम्स यासह विविध वृत्तपत्रात काम केल्यानंतर पायोनियर या दैनिकाचं संपादक पद देखील त्यांनी भूषवलेलं होतं. नेक्स्ट आपलं लोकसत्ता संपादकीय पेज आहे.
त्याच्यामध्ये जीडीपीची वाढ कशा पद्धतीने आहे आणि ग्राउंड रियालिटी काय आहे याच्याबाबत हे आर्टिकल आहे. याच्यामध्ये प्रचंड अर्थगती आणि सकारात्मक वाढ याची शब्दयोजना सदिच्छा म्हणून ठीक आहे, पण वास्तव बघितलं तसे नाही, कारण मागणी वाढीचे उपाय सरकार योजत नाहीये. म्हणजे त्यांना म्हणायचं जोपर्यंत तुमच्या बाजारातील डिमांड वाढणार नाही तोपर्यंत जीडीपी वाढणार नाही, आणि हे बरोबर पण आहे. त्यामध्ये स्पष्ट वक्त्या संदर्भात बाळ गंगाधर टिळक एक दाखला देतात. रावसाहेब पाय घसरून आपटले असे सरळ न सांगता रावसाहेब जमिनीत समांतर झाले असे सांगितल्याने वास्तव खचितच बदलत नाही, पण या वास्तवामुळे होणारा परिणाम मात्र बदलतो. त्यामुळे शब्द हे सादर केले जातात हे पाहताना त्याचा अर्थ समजून घेणे हे शहाण्याचं काम आहे. जनसामान्य वरवरच्या विधानात भुलून वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकते. देशाचे प्रमुख आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम हे विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची आकडेवारी ज्या पद्धतीने त्यांनी सादर केली त्यातून असे वास्तवाकडे दुर्लक्ष होते. त्यांचा सर्व प्रयत्न आहे. बाळ गंगाधर म्हणतात, ज्याप्रमाणे रावसाहेब जमिनीत समांतर झाले हे सांगण्यास तिमाहीत अर्थव्यवस्थेने 20.1% वाढणे, त्यातून अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचा अर्थ काढणे, असं बहुप्रेक्षित इंग्लिश आकाराची उभारी इत्यादी असं काही सादर केलं की गणगणत्या सारे सुरळीत सुरू झाले असे वाटावे. तसे व्हायला हवे, पण अशी तीव्र इच्छा असणे वेगळे. पण ही इच्छा हेच वास्तव असं मानून चालत नाही असे मानणे अनर्थाकडे येतं. म्हणून सुब्रमण्यम महोदयांनी सादर केलेल्या आकडेवारीचा आधार घेत वास्तवाचा अर्थ लावायला हवा. पहिला मुद्दा 20.1% इतक्या विकास दराचा, त्यामुळे अर्थव्यवस्थेत उसळी घेतली असं मानण्याचा, उसळी घेणे, तिची उंची मोजणे, त्याचा पाया घालणे, म्हणजे एक प्रकारे जी 20.1 जीडीपीची ग्रोथ सांगितलेली आहे ती एक प्रकारे कुठेतरी बबल इफेक्ट क्रिएट करते. म्हणजे एक प्रकारे खरंच एक्झॅक्टली झालेले आहे का, आणि त्याच्यामध्ये किती कशा पद्धतीने एक प्रकारे वर्ड्स जे आहे रिप्रेझेंट करताना कशा पद्धतीने शब्दाचा उपयोग केला गेलेला आहे असं सांगतायत. आता याच्यामध्ये नंतर सांगतायत की जर खरंच तुम्हाला जीडीपीची ग्रोथ व्यवस्थितरित्या वाढवायची असेल तर तुम्हाला जो मुद्दा आहे बाजारातली डिमांड, म्हणजे लोकांच्या हातात जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत ती डिमांड वाढत नाही, आणि त्याच्याकडे तुमचं लक्ष फोकस असायला हवे असं सांगतायत. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कहाणी खोल मोसमी ठशांची. आता याच्यामध्ये इंदुस व्हॅलीचे सिव्हिलायझेशन आहे, एवढी प्रगत सिंधू संस्कृती, तिला क्लायमेट चेंजमुळे फटका बसला आणि सिंधूचं खोरं उजाड होऊन गंगेकडे वस्ती गेली, याविषयी शास्त्रीय संशोधन असं अलीकडे झालेलं आहे की आपल्याला माहिती की इंदुस व्हॅली सिव्हिलायझेशनचं नंतर क्लायमेट चेंजमुळे ती फटका बसून नंतर गंगेकडे एक प्रकारे वस्ती वळाली, हे आजकाल संशोधन चालू आहे. सृष्टीचे भौतिक व्यापार मोठे फसवे आणि जटिल असतात. इकडे त्यास नजर भरावी अशी चक्रकार पुनरावृत्ती आणि ऋतूचे चक्र, सूर्यचंद्राचे उदयास्त, चंद्राची पौर्णिमा, फुलणे, आहुती, भरतीची चाल, ग्रहणाचे फेरे, त्यामुळे सृष्टी ही निश्चिततेचा अवतार असल्याचा समज होतो. दरवर्षी 7 ते 10 जून मान्सून महाराष्ट्रात अवतरला पाहिजे आणि सप्टेंबर अखेरली झाल्यागत झाला पाहिजे. पृथ्वीवरचं हवामान पाऊस समान एका चाकोरीमध्ये धावते असा साधारण समज असतो, तो खरा नाही. काळाचा जितका विस्तीर्ण पट बघावा बऱ्याच हेलक्यावानी बांधलेला असतो. म्हणजे एक प्रकारे सांगितले की क्लायमेट चेंजचा जो परिणाम आहे तो आताच्या वस्तीवर कशा झालेला आहे. सिंधू मध्ये आपण बघू शकतो की सिंधू व्हॅली हडप्पा सिव्हिलायझेशन आपली होती, आणि निसर्गाचा जो नियम आहे म्हणजे बदलण्याचा, ते देखील त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये 5000 वर्षापूर्वी सिंधू आणि तिच्या उपनद्या ज्या होत्या त्या जोमदार मोसमी पाऊस आणि हिमालयातील वितळते पाणी या दुहेरी बळावर त्या वाहत होत्या. दमदार पुळामुळे तेथील शेती दुष्कर असे. हरप्पा संस्कृतीचे जे अगोदरचे पूर्वज होते त्यामुळे सिंधूच्या पश्चिमेला पूर्वत पायथ्याशी शेती करून ते स्थिरावले. सुमारे 4,500 वर्षापूर्वी मोसमी पाऊस दुबळा होत गेला आणि पुराचे घोगावते जोम ओसरले, आणि त्या दुबळ्या पुराच्या पाणलोटाने संयुक्त राहणाऱ्या जमिनीवरची शेती शक्य झाली आणि ती फोफावली. सिंचन व्यवस्थेची गरज न भासता पाऊस नसला तरी पाण्यावर पिके सहज तगत होते. अशा सुमारे 1000 वसाहती त्या काळातल्या आढळतात. सिंधू आणि सिंधूच्या उपनद्याची खोरी, पूर्वेला गंगेच्या दिशेने त्याचा पसारा, आणि त्यानंतरच्या काळात मोसमी पावसाचा जो आणखी खालावला. हा भाग अगोदर सुका कोरडा होता, ते कोरडेपण आणखी वाहून पोऱ्यातील गाळा साठायची ठेवण साक्ष देते. तेथील लोक काही शतकभरात पूर्वेकडे हिमालयाच्या उत्तराकडे स्थलांतरित होऊन स्थिरावले. तेथे आपले त्यांनी बस्तान बसवले, परंतु वाढत्या शुष्क कोरड्या परिस्थितीने कुठल्या शेतीमुळे अगोदरची नागरी व्यवस्था डळमळली हे शंकेचंच आहे. या शोध प्रयासातून काही कोंड्यावर नवीन प्रकाश. ऋग्वेदामधली सर्वात गौरवशाली वैभवशाली नदी म्हणजे सरस्वती. ऋग्वेद वर्ण म्हणून ती हिमालयाच्या वितळत्या बर्फाच्या पाण्याने भरभटलेली उंच पर्वत समुद्रापैकी खळखळ सरिता वाटते, परंतु आता ती लुप्त आहे. पूर्वी कधीतरी भूहालचालीने तिचं पात्र पालटलं, नंतर ती उरली बदलत्या रूपात.
मूळच्या पेक्षा क्षीण ठेवणीने तिला मागसूस राहिला आणि आत्ताच्या घगर नदीच्या रूपात जेव्हा मोसमी पाऊस बलवत्तर असतो तेव्हा ही नदी मोठी भरभरून वाहते. एरवी ती क्षीण होत हाकरा खोऱ्यातील वाळवंटात विरून जाते. तर तात्पर्य, सरस्वती ही नगराधीत उमदलेली मूळची नसावी, ती भूकवच उलतापालतीची मोसमी पावसाच्या बळावर फुगणारी आणि भरघोस पाणीलोट वाहणारी नदी असावी. मोसमी पावसाचे चलन बिघडले की भागातली नदीचा जो खळखळाट आहे तो लोपतो. संस्थेतील संशोधकांनी सांगितलं आहे की आणखी एक स्वातंत्र्य आणि पूरक संशोधन आहे की सिंधू खोऱ्यातील खालवत्त्या मोसमी पावसाने घडामोड होत असताना हिंदुस्थानच्या दक्षिण द्वीपकल्पाचा भाग मोसमी पावसाचा ठसा कसा होता. त्यांनी गोदावरी खोऱ्याच्या दृष्टीने वेध घेतला. येथे अगोदर मोसमी पाऊस मुबलक होता. घटत्या मोसमी पावसाबरोबरच येथे उगणाऱ्या आणि वाढणाऱ्या वनस्पतीची ठेवण पालटत होती. 5000 वर्षापूर्वी घनदाट जंगल आणि त्यातल्या उत्पादनावर गुजराण करणारे लोक, स्थिरावलेली शेती, ओसरता पाऊस आणि शुष्क हवामानाबरोबर झुडपे वृक्ष तग धरायला डळमळू लागले. नदी वाहत वाहत समुद्रात विसंटते तेव्हा तिच्या प्रवाहाबरोबर माती, कण, चिखल, अनेक वनस्पती जीवांनी भरलेली असते. समुद्र मिलनाच्या काटेशी खोलवरती ओसांडते. पाण्याच्या भाराने तिला थर बनतात. कमी पावसाच्या वर्षात झाडाची खोडामधली उतीची वाढ कमी होते. तसेच काही नदीने ओढत आणलेल्या जीव अवशेषाच्या थरामध्ये घडत असते. नदीने येणारे पावसाची पाणी वाढले की बंगाल उपसागराच्या वरचा थराचा खारटपणा निवळतो. सागरी पाण्यात तरंगते ते सूक्ष्मजीव कण असतात आणि त्यावर सागरी जीविकाची उपजीविका असते. ज्या जीवाचे प्रमाण बदलते त्याच ऑक्सिजनचे अवशेष ठसे देखील बदलतात. पूर्वीच्या थरामध्ये अगोदरचे झाडे झुडपे अवशेषाचे कसे ठसे मिळाले ते सांगितले आहे आणि एक प्रकारे 5000 म्हणजे गंगाची जी संस्कृती आहे याचा उदय कसा झाला हे देखील लेखकाने सांगितलेलं आपल्याला दिसतंय. महिन्याला 3 नवीन युनिकॉर्नची भर. आता आपल्याला युनिकॉर्नचा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे की युनिकॉर्न म्हणजे काय, की विद्यमान 2021च्या सालात प्रत्येक महिन्याला नवीन 3 युनिकॉर्नची भर पडत आहे. नव उद्यमी म्हणजे स्टार्टअप उपक्रमशिलेत युनिकॉर्न म्हणजे $1 अब्ज पेक्षा अधिक उलाढालाची पातळी गाठली जाणे. या यशाच्या महत्वाचा टप्पा गाठणाऱ्या नवउद्यमीची एकूण संख्या दुप्पट होत असून ती 51 वर पोहोचली आहे असं सांगणे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रोनाल्डोचा सर्वाधिक गोलचा विक्रम आणि पोर्तुगाल विजयी. कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणजे ह्याच्यामध्ये विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीमध्ये कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने 2 गोलच्या जोरावर पोर्तुगालने विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीच्या सामन्यात आयर्लंडवर 2-1 अशी मात केली. या सामन्यात रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोलचा विक्रम केलेला आपल्याला दिसतोय. नेक्स्ट आपण पीआयबीच्या न्यूजकडे वळूया. याच्यामध्ये एक्सरसाइज झापड 2021 त्याचे कंटिजेंट 200 आर्मी पर्सनल will participate in the multinational exercise of झापड being held in Russia. झापड जे आहे ही थ्रेटर लेव्हल एक्सरसाइज आहे. रशियन आर्म फोर्सेस विल फोकस प्रायमरली ऑपरेशन अगेन्स्ट टेररिस्टला एक प्रकारे दहशतवादाला मिटवण्यासाठीची एक्सरसाइज आहे. नागा बटालियन ग्रुप पार्टिसिपेटिंग इन एक्सरसाइज विल फीचर ऑल आर्म्स कंबाइनिंग टास्क फोर्स. The exercise aimed to enhance military and strategic ties amongst participating nations. In all 17 countries have been invited by Russia for this exercise. या झापड एक्सरसाइज करण्यासाठी रशियाने 17 देशांना आमंत्रण दिलेलं आहे. त्या देशांमध्ये मंगोलिया, अर्मेनिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, सर्बिया, रशिया, इंडिया आणि बेलारूस यांचा समावेश होतो. विथ अदर 8 कंट्रीज ऑब्झर्व्हर जे स्टेटस आहे ऑब्झर्व्ह करण्यासाठी पाकिस्तान, चायना, व्हिएतनाम, मलेशिया, बांगलादेश, म्यानमार, उझबेकिस्तान आणि श्रीलंका यांना आमंत्रण दिलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे लडाखने स्टेट अॅनिमल आणि त्यांचा बर्ड जो आहे तो अडॉप्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये स्नो लेपर्ड आणि बॅक नेक क्रेन हे दिसतंय. तर त्याच्यामध्ये लडाखने अडॉप्ट केलेले आहेत 2 एंडेंजर स्पेसीज स्नो लिपर्ड आणि ब्लॅक नेक क्रेन ऍज अ स्टेट अॅनिमल आणि स्टेट बर्ड त्यांचा अडॉप्ट केलेला आहे. स्नो लेपर्ड जो आहे तो पॅन्थर युनिका देखील त्याला म्हटलं जातं आणि ब्लॅक नेक क्रेनला गुरुज निरिकुलिस असं देखील म्हटलं जातं. स्नो लेपर्ड ची जी कॅटेगरी आहे ती वल्नरेबल आहे आयुसीएनच्या लिस्टमध्ये. In total, about 7,500 snow leopards left in this world, out of which 500 are in India. However, experts state that the population of the snow leopard in between 200 to 300 in Ladakh alone. म्हणजे 500 जे स्नो लेपर्ड्स आहेत ते पूर्ण आपल्या भारतात आहेत. त्यातील 200 ते 300 आढळतात ते लडाखमध्ये. नेक्स्ट आहे ब्लॅक नेक क्रेन इज फाउंड इन ईस्टर्न लडाख, हाय अल्टिट्यूड वेस्टलँड इन मार्शेस. इट इज मोस्टली लिस्टेड नियर थ्रेटन. हे नियर थ्रेटनचं स्टेटस आहे आयुसीएनच्या रेड लिस्ट मध्ये. कन्सिडर्ड ॲज अ लॉयल कपल, दे आर ओनली फाउंड इन लडाख चेंथिंग रिजन.
दे अराइव्ह इन मार्च, ब्रीडिंग इन मायग्रेट अँड ऑक्टोबर. म्हणजे ते फक्त लडाख रिजन मध्ये सापडले जातात. इट वॉज अ स्टेट बर्ड ऑफ JK बिफोर 5 ऑगस्ट. म्हणजे हे जे आहेत ब्लॅक नेक क्रेन हे जम्मू काश्मीरचा स्टेट बर्ड होता आधी 5 ऑगस्टच्या आधी 2019च्या आधी. आता आपल्याला माहितच आहे की लडाख जे आहे ते युनियन टेरिटरी झालेला आहे जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्टच्या अंतर्गत, आणि पहिल्यांदा तो जम्मू काश्मीर स्टेटचा पार्ट होता. लडाख हे लार्जेस्ट आणि सेकंड लिस्ट पॉप्युलस युनियन टेरिटरी इंडियाची आहे. इट एक्सटेंड टू सियाचर ग्लेसियन इन द काराकोरम रेंजेस नॉर्थ टू ग्रेट हिमालयाज इन साऊथ. तिचं सांगितलं आहे की लोकेशन कशा पद्धतीने आहे. याच्यामध्ये ईस्टर्न साइडला अक्साई चीनचा पार्ट येतो. याच्यामध्ये लार्जेस्ट टाउन ऑफ लडाख जे आहे ते लेह आहे आणि त्याच्या खालोखाल कारगिलचा नंबर लागतो. लेह डिस्ट्रिक्टमध्ये इंदस, शोक आणि नुब्रा रिव्हर्स व्हॅली आहेत आणि कारगिल डिस्ट्रिक्टमध्ये सुरू, द्रास आणि झांस्कर रिव्हर व्हॅलीज आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे गव्हर्नमेंट टेल्स युटिलिटी टू शिप इन कोल ॲज अ डिमांड सर्जेस. The government has urged utilities to import coal despite having world's 4th largest reserve, with several power plants on the verge of running out of fuel due to surge in power demand. म्हणजे जास्तीत जास्त आपली पॉवर डिमांड जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि भारत 4 नंबरला जगाच्या लार्जेस्ट रिझर्व्हला कोलच्या असला तरी भारत जास्तीत जास्त इम्पोर्ट कोलचा करत आहे. कोल मायनिंग इन इंडिया. कोल इन इंडिया हॅज बीन माइंड सिन्स 1774 आणि सेकंड फास्टेस्ट माइन इन द वर्ल्ड भारताच्या आहे. Due to high demand and poor average quality, India imports coking coal to meet requirement of steel plant. म्हणजे स्टील प्लांट साठी कोकिंग कोल आपल्याला लागतो. धनाबाद सिटी इज द लार्जेस्ट कोल प्रोड्युसिंग सिटी कॉल्ड एज अ कोल कॅपिटल ऑफ इंडिया देखील त्याला संबोधलं जातं. कन्झम्पशन जर बघितलं तर कोल फायर्ड पॉवर अकाउंट्स मोर दॅन 70% ऑफ इंडियाज इलेक्ट्रिसिटी जनरेशन. इलेक्ट्रिसिटी जनरेशन मेक्स अप 3/4 ऑफ द इंडियाज कोल कन्झम्पशन. आता याच्यामध्ये क्वालिटी ऑफ द कोल बघितलं तर ऍश ऑफ द केमिस्ट्री ऑफ द इंडियन कोल इज सच दॅट इट इज हाय इन सिलिका आणि अल्युमिनियमची ऍश आढळते, म्हणजे राख आढळते. आणि ही जे ऍश आहे ही इज अब्रेसिव्ह बिकॉज ऑफ क्वार्ट्स त्याच्यामध्ये कंटेंट आढळतं. इंडियाच्या कोलमध्ये सल्फर कंटेंट जे आहे ते कमी आहे, 0.5%च सल्फर कंटेंट आपल्याला आढळतं. कोल रिझर्व्ह कुठं कुठं आहेत हे आपल्याला लोकेशन नुसार दाखवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त झारखंड, छत्तीसगड या रिजन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त कोल रिझर्व्ह दिसतात. ईस्टर्न, साऊदर्न, सेंट्रल इंडियामध्ये जास्तीत जास्त कोल रिझर्व्ह आपल्या भारताचे आढळतात. त्याच्यामध्ये झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, वेस्ट बेंगॉल आणि मध्य प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र यांच्यामध्येच 98% जे कोल रिझर्व्ह आहेत इंडियाचे ते आढळतात. याच्यामध्ये झारखंड आणि ओडिसामध्ये सगळ्यात जास्त लार्जेस्ट कोल डिपॉझिट 25% रिस्पेक्टिव्हली आहेत. तर हे कोकिंग कोल जे आहे हे मोस्टली स्टीलसाठी लागतं आणि ह्याचा इम्पोर्ट स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड करते. अँड अदर स्टील मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स मेनली ब्रिज गॅप बिटवीन रिक्वायरमेंट्स ऑफ इंडिजिनस अवेलेबिलिटी टू इम्प्रूव्ह द क्वालिटी. कोल ब्लेस पॉवर प्लांटसाठी कोल लागतो, सिमेंट प्लांटसाठी लागतो, स्पॉन्ज आयर्न प्लांटसाठी लागतो, इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स देखील त्याचे आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे श्रीलंका डिक्लेअर्स इकॉनॉमिक इमर्जन्सी. त्यांची इकॉनॉमिक इमर्जन्सी, फायनान्शियल इमर्जन्सी जे आहे श्रीलंकेने जाहीर केलेली आहे, म्हणजे आर्थिक आणीबाणी जाहीर केलेली आहे आणि श्रीलंकाच्या प्रेसिडेंटने डिक्लेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांची जी इन्फ्लेशन आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची जी करन्सीची व्हॅल्यू आहे ती फॉल झालेली आहे आणि फूड प्राइसेस देखील वाढलेले आहेत. President Rajapaksa declared state of emergency under Public Security Ordinance to prevent hoardings of the essential atom, including rice आणि शुगर. म्हणजे प्राइस वाढलेले आहेत त्याच्यामुळे जी होर्डिंग केली जाते, ब्लॅक मार्केटिंग केली जाते, जास्तीत जास्त बाजारामध्ये साठवणूक केली जाते राईस आणि शुगरची, ती थांबवण्यासाठी देखील एक प्रकारे इमर्जन्सी लागू केली आहे. द गव्हर्नमेंट हॅज अपॉइंटेड फॉर्मर आर्मी जनरल एज अ कमिशनर टू इसेन्शियल सर्व्हिसेस हू विल पॉवर टू रिसेज फूड स्टॉक हेल्ड इन ट्रेडर रिटेलर टू रेग्युलेट देअर प्राइस. त्यांच्या प्राइस ते रेग्युलेट करणार. आता नंतर मिलिटरी विल ओव्हरसीज द ऍक्शन विच विल गिव्ह पॉवर टू ऑफिशियल टू एन्श्युअर इसेन्शियल ॲटम. मिलिटरीच्या हातामध्ये हे रेग्युलेशन आणि इसेन्शियल ॲटमच्या प्राइस कशा पद्धतीने आहेत ते आता बघणार. द इमर्जन्सी मूव्ह फॉलोड बाय द शार्प राईज इन द फॉर शुगर, राईस, ओनियन, पोटॅटो. Long queues have been formed outside the store because of shortage of milk, kerosene oil and cooking oil. Why came such emergency? कशामुळे आली? तर श्रीलंका is a net importer of the food and other community witnessing surge in COVID-19 cases, death which is hit tourism, one of the main foreign currency earner. म्हणजे टुरिझम साठी जे श्रीलंका प्रसिद्ध आहे ते COVID-19 मुळे एक प्रकारे हिट झालं टुरिझमचं क्षेत्र आणि त्याच्यामुळे काय झालं की टुरिस्ट प्रमाण कमी झालं आणि त्यांची जी इकॉनॉमी आहे ती त्याच्यावर डिपेंड आहे त्यामुळे ती श्रिंक झाली.
आणि जास्तीत जास्त इम्पोर्ट डिपेंडंट कंट्री आहे, तर त्यांची इकॉनॉमी श्रिंक झाल्यामुळे ते बाहेरच्या ज्या किमतीज आहेत तर त्यांच्या वाढल्या. आणि रुपीज जे आहेत श्रीलंकेचं तर 7.5%ने डॉलरच्या पडलेलं. सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका रिसेंटली इन्क्रीज इंटरेस्ट रेट देखील त्यांनी त्यांचे इन्क्रीज केलेले आहेत. आणि फॉरेन रिझर्व्ह फॉल झालेले आहेत. 7.5 बिलियन वरून 2.8 बिलियन त्यांचे फॉरेक्स रिझर्व्ह कमी झालेले आहेत. आता भारताची फायनान्शियल इमर्जन्सीचं आर्टिकल बघितलं तर आर्टिकल 360 मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाला डिक्लेअर द फायनान्शियल इमर्जन्सी. प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन डिक्लेअर फायनान्शियल इमर्जन्सी ऑन एड अँड ऍडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे. ही और शी वॉज टू बी सॅटिस्फाईड सिच्युएशन जी फायनान्शियल स्टेबिलिटी आहे आणि क्रेडिट ऑफ इंडिया आहे त्याच्यामध्ये टेरिटरी थ्रेटन असेल तर त्या या ग्राउंडवर फायनान्शियल इमर्जन्सी डिक्लेअर केली जाऊ शकते. याच्यामध्ये 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट द्वारा प्रेसिडेंट सॅटिस्फॅक्शन इज नॉट बियॉन्ड द ज्युडिशियल रिव्ह्यू असं देखील जजमेंट दिलं आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू ह्याच्यावर होऊ शकतो. इट मीन्स दॅट सुप्रीम कोर्ट कॅन रिव्ह्यू द डिक्लेरेशन ऑफ द फायनान्शियल इमर्जन्सीसाठी ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. आणि पार्लिमेंटरी अप्रुव्हल आणि ड्युरेशन कशा पद्धतीचं आहे याच्यामध्ये प्रोक्लेमेशन ऑफ द फायनान्शियल इमर्जन्सी मस्ट बी अप्रूव्ड बाय द बोथ हाऊसेस ऑफ पार्लिमेंट. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही हाऊसेसने त्याला मान्यता दिली पाहिजे. आणि विदिन द 2 months फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ही फायनान्शियल इमर्जन्सी काढल्याच्या 2 महिन्यामध्ये दोन्हीकडून मंजुरी झाली पाहिजे. A resolution approving proclamation of the financial emergency can pass either house or only by simple majority. हे रेझोल्युशन सिंपल मेजॉरिटीनेच पास केलं जातं. Once approved both houses of parliament, financial emergency continue indefinitely till it report. म्हणजे त्याचा टायमिंग नाही की कधी काढू शकतो, इंडिफिनिटली लागू होऊ शकते जोपर्यंत आपण त्याला काढत नाही. इट मे बी रिवोक्ड बाय प्रेसिडेंट एनी टाइम विदाउट एनी पार्लिमेंटरी अप्रुव्हल. आणि काढण्यासाठी पार्लिमेंटरी अप्रुव्हलची गरज नाही, बट विथ द युज्युअल एड अँड ऍडवाइस देखील ते फायनान्शियल इमर्जन्सी काढू शकतात. फायनान्शियल इमर्जन्सी इफेक्ट्स काय होतात? ड्युरिंग फायनान्शियल इमर्जन्सी the executive authority of the center expands. It can give financial order to any state according to their own. म्हणजे सेंटर काय करतं की स्टेटला फायनान्शियल ऑर्डर देतं ऑन मनी बिल्स फायनान्शियल बिल दॅट कम अंडर द प्रेसिडेंट्स कन्सिडरेशन. स्टेट लेजिस्लेचर देखील त्यांना रिझर्व्ह करू शकतात. सॅलरीज अलाउन्सेस ऑफ एनी क्लास पर्सन सर्व्हिंग इन द स्टेट रिड्यूस केले जाऊ शकतात. आणि प्रेसिडेंट जे आहे ते इश्यू केले जाऊ शकतात डायरेक्शन सॅलरी आणि अलाउन्सचे कशा पद्धतीने डायरेक्शन देखील अलाउ करतात प्रेसिडेंट वगैरे. जे सॅलरीज कमी केल्या जातात परंतु जे सब्जेक्ट्स आहेत ते रिझर्व्ह केले जातात आणि जे ऑर्डर्स आहेत ते पण सेंटर स्टेटला देऊ शकतो फायनान्शियल ऑर्डर. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे अवर बँक्स आर मिसप्राइसिंग कॅपिटल. याच्यामध्ये वाढते जे एनपीएस आहे, वी हॅव सिच्युएशन इन इंडिया टुडे वेअर पॉलिसी रेपो रेट हॅज बीन केप्ट लो. म्हणजे आपला जो रेपो रेट आहे म्हणजे बँकेला रिझर्व्ह बँक जे लोन देते एक प्रकारे शॉर्ट टर्म मनी देते बँकेला तर त्याचा जो रेट आहे तो रिझर्व्ह रेपो रेट म्हणून ओळखला जातो. आणि हा रेपो रेट हा लो आहे. आणि देअर नॉन परफॉर्मिंग असेट आणि असेट ॲट 3 year म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट कशा पद्धतीने वाढत आहेत हे सांगितलं आहे. मिस प्राइसिंग इन कॅपिटल बाय बँक. देर आर डिफरंट कंपोनंट्स इन द कॉस्ट ऑफ फंड ऑफ बँक विच इज कॅप्चर्ड बाय मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट आहेत त्याच्यामध्ये कॅप्चर केले जातात. म्हणजे 100 डिपॉझिट दॅट एंटर इन बँकिंग सिस्टम देर आर अकम्पलिंग कॉस्ट ऑफ द सिस्टम, डिपॉझिट कॉस्ट, एनपीए, रिटर्न ऑफ असेट. म्हणजे विविध क्रायटेरियाज आहेत त्याच्यासाठी. आणि याच्यामध्ये लोनचा जो रेट आहे तो 7.23% दाखवला जातो. आणि जी कॅपिटल रेट आहे ऍक्च्युली मिसप्राइज होत आहे असं सांगत आहे की बँकमधून एक प्रकारे मिसप्रायझेशन होत आहे. क्लिअरली डिपॉझिट होल्डर सबसिडायझिंग बॉरोवर क्वाईट सिग्निफिकंटली. एनपीएचं वाढतं प्रमाण 30 ते 40% आहे. आणि बॅलन्स शीटवर देखील बँकेच्या हे दिसू लागलेले आहे. आणि लो रिटर्न्स ऑन द असेट म्हणजे आयडियल रिटर्न नॉर्म 1% आहे. म्हणजे रिटर्न व्यवस्थित लोन द्यायचं फेडायचं हे खूपच कमी आहे. आणि याच्यामध्ये सीआर कंपोनंट गेट नो कॉम्पेन्सेशन बाय एसआरआर पार्ट अर्न अबाउट 6%. सीआरआर तर काय केलं जातं की जो रिझर्व्ह मनी असतो तो काय 4% जो आहे 4% म्हणजे आता सीआरआर आय थिंक 4% का 3.5% इंडियाचा आहे. त्याच्यामध्ये तो मनी बँकेला काय झाला जातो जेव्हा डिपॉझिट करतो कस्टमर बँकेमध्ये तर तो मनी त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवावा लागतो. आणि एसएलआर म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशोमध्ये जो कस्टमरचा मनी आहे तो गोल्डमध्ये, कॅशमध्ये, बॉन्डमध्ये ठेवला जातात. त्याच्यातून एक प्रकारे 6% बँकेची अर्निंग होते. While these numbers vary across the banks, minimum rate is 8.9 which hold to system which will vary to NPA. म्हणजे प्रत्येक बँकेचे जे इन्कम आहे ही डिफरंट करू शकते सीआरआर आणि एसएलआर नुसार. आता याच्यामध्ये हे जे रिजिड पॉलिसीज आहेत लेंडिंगच्या आणि जे एनपीएस प्रोड्युसर्स आहेत एनपीए त्याच्यामुळे प्रोड्यूस होतात. बँक काय करतात रिटेल सेगमेंटला जास्तीत जास्त लोन
देण्याचा ट्राय करतात, लेस रिस्की लोकांना लोन देण्याचा ट्राय करतात. सेंट्रल बँक गव्हर्नमेंट बॉन्ड बाईंग प्रोग्राम टू प्रोव्हाइड लिक्विडिटी हॅज बीन सक्सेसफुल झालाय. बट इन द अब्सेन्स ऑफ रेटिफिकेशन ऑफ द लेंडिंग अँड कंटिन्युअस रोल ओव्हर ऑफ द फंड जी आहे ही खूपच धोक्याचं आहे असं सांगण्यात येत आहे. आता कॅश रिझर्व्ह रेशोचा आपण कन्सेप्ट बघितला की जी रक्कम बँक आहे 4% पेक्षा 4% जी रक्कम आहे ती रिझर्व्ह बँकेमध्ये त्याला कॅशमध्ये द्यावं लागते. कंपल्सरी रिझर्व्ह दॅट मस्ट बी मेंटेड विथ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. एव्हरी बँक रिक्वायर्ड टू मेंटेन स्पेसिफिक पर्सेंटेज ऑफ देअर नेट डिमांड ऑफ टाइम लायबिलिटी विथ द कॅश बॅलन्स ऑफ आरबीआय. जवळजवळ 4% त्यांना ठेवावं लागतात. बँक्स आर नॉट अलाउड टू डिअर मनी, म्हणजे ती जी मनी आहे ती इमर्जन्सी सिच्युएशनसाठी यूज केली जाते. इट इज अ टूल यूज बाय द अपेक्स बँक टू रेग्युलेट लिक्विडिटी इन द इकॉनॉमी अँड कंट्रोल द फ्लो ऑफ मनी इन द कंट्री. आता स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो जो आहे तो शॉर्टली कॉल्ड एज SLR, ऑल्सो ऑब्लिगेटरी टू रिझर्व्ह केप्ड बाय द बँक. प्रिस्क्राईब सिक्युरिटीज मध्ये ते ठेवले जातात काही रक्कम. इट इज यूज टू मेंटेन स्टेबिलिटी ऑफ बँक बाय लिमिटिंग क्रेडिट फॅसिलिटी ऑफर्ड टू इट्स कस्टमर. SLR गोल्ड, कॅश, गव्हर्नमेंट अप्रूव्ड सिक्युरिटी मध्ये ठेवले जाते. ओके, आपण CRR, SLR आणि रेपो रेटचा कन्सेप्ट बघितला. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम. थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल.